हॅलो सर्वांना, माझा नमस्कार. मार्गशीर्ष महिन्यातील हा तिसरा सोमवार. पहिल्या सोमवारी तर छान मी जो आपला कलश होता तर त्या कलशावरती फक्त नारळ आणि त्याच्यावरती जे नाके डोळे होते ते लावलेले, आणि दुसरा तर माझा मिसच झालेला. तर तिसरा हा मार्गशीर्ष गुरुवार. तर सकाळची सगळी कामे आवरून गेलेली होती, छान देवपूजा वगैरे झालेली. तर भरपूर वेळ सकाळच्या कामामध्ये जातो, कारण गुरुवारही उपवास आणि मुलांची शाळा असते. त्याच्यामुळे सकाळी म्हणजे वेळ एवढा, घड्याळाचा काटा जसा पळतो ना तसं माणूस हे पळत असतं. आणि प्रत्येकाच्या आयुष्यात ही काही ना काहीतरी धावपळ ही त्या घड्याळाच्या काट्याप्रमाणेच हा माणूस हा धावत असतो. कारण सकाळी थोडा जरी 10 मिनिट जरी बसला ना तर लगेच टाईम हा पुढे असा पटकन निघून जातो आणि आपले कामं हे पेंडिंग राहतात. आणि मग ते इतकी धावपळ होते खरं तर सकाळी. तर सकाळी छान असे कामं सगळे आवरून घेतली, कारण आज गुरुवार होता आणि पटापट मला कामं आवरून घ्यायची राहतात. तर मग दुपारच्या वेळेस पूजा मांडणी करायला घेतली, तरी मला साधारण म्हणजे 3 वाजली पूजा मांडणी करायला. तर आज काला अष्टमी होती. तर अष्टमीच्या दिवशी, काला अष्टमी जर असेल तर या दिवशी जी आपण काळभैरव अष्टक याचं स्तोत्राचं जर पठण केलं ना तर खूप चांगला रिझल्ट येतो. आणि अष्टमीच्या दिवशी भरपूर ठिकाणी माता लक्ष्मीची ही सेवा केली जाते. तर आज असंच आपण आजच्या दिवशी मीही म्हणजे कुंकुमार्चन जे केलेलं आहे, भरपूर वेळेस कुंकुमार्चन केलं. पौर्णिमेच्या दिवशी कुलदेवीच्या टाकावरती, किंवा मग आपलं जे घरात श्रीयंत्र आहे त्या श्रीयंत्रावरती मी कुंकुमार्चन पुष्कळ वेळेस केलं. आणि जे आपलं रेग्युलर वेळेस मी घरी जसं श्रीसूक्त देवपूजेच्या दरम्यान म्हणते तेच मी श्रीसूक्त कुंकुमार्चनच्या वेळेसही म्हणत असते. तर आजच्या दिवशी मला थोडंसं वेगळं करायचं, म्हणजे सकाळीच मी ठरवून ठेवलेलं होतं की काला अष्टमी आहे तर आज काहीतरी वेगळी सेवा करायची. तर म्हणून मग सकाळी छान असे सगळे कामं आवरून घेतली, आणि निवांत वेळ असला ना तर आपलंही मन त्या पूजेमध्ये लागतं आणि धावपळ ही होत नाही, आणि बाकीचं आपलं मन हे इकडे तिकडे भटकत नाही खरं तर. तर छान पूजा मांडणी करायला घेतली. तर ज्या घरात म्हणजे मोठाल्या समया होत्या तर त्या मोठ्या समयांचं मधलं दांडी जी असते ना तर ती मी काढून टाकलेली. कारण काय होतं, घरात लहान मुलं आहे आणि ती सारखी देवघरात हा दिवा लाव किंवा अगरबत्ती लाव, काही ना काहीतरी कुटाणे करायला जाते. आणि देवघरात जागा थोडीशी कमी असल्यामुळे मग मी ती रिक्स नको घ्यायला, म्हणून मग त्याची हाईट, त्या समयांची हाईट ही थोडीशी जी आपली खालचा जे म्हणतो ना आपण बेस आणि वरचं, तर ते जॉईन केलं, आट्या बसवलं तर ते व्यवस्थित बसवलं. तर म्हटलं चला आपल्या समयाही प्रज्वलित होतील छान आणि दिसेलही छान. तर देवघराच्या समोर बरोबर मांडलेलं होतं मी ही पूजा. समयाच्या खाली जे मी विड्याची पानं ठेवली ना तर ते एवढे मोठे, म्हणजे घरातच मी हे झाड लावलेलं आहे. वेल खूप सुंदर वेल आलेला आहे. तर मी हे याची आपण जे म्हणतो ना एक दांडी आणायची, तर ती तुम्ही जर घरात लावली ना तर खूप सुंदर उन्हामध्ये तो वेल येतो. त्याला भरपूर प्रमाणात पाणी आणि ऊन, जो सूर्यप्रकाश म्हणतो ना आपण, तो मिळाला पाहिजे. तर हे लक्ष्मीचं प्रतीक आहे खरं तर. बऱ्याच ठिकाणी जे हे झाड किंवा हा वेल जो असतो ना तर त्या ठिकाणाहून म्हणजे बरेचशा त्या घरामध्ये भरभराटी होते असं म्हटलं जातं. तर जर दुसऱ्यांच्या घरी, आपल्याला जर समजा जर दुसऱ्यांच्या घरी लावायचं असेल किंवा मैत्रिणीला एखादीला लावायचं असेल आणि तिनं जर मागितलं असेल ना तर ही दांडी, त्या वेलाची थोडीफार काडी वगैरे ही बिलकुल द्यायची नाही असं म्हटलं जातं. की म्हणजे मलाही ही गोष्ट माहीत नव्हती. जेव्हा आमच्या शेजारच्या भाभी ज्या साऊथ इंडियन आहे तर त्यांनी मला सांगितलं की याची दांडी शक्यतो द्यायची नाही कोणाला. म्हणजे आपण जर घरी नसेल, किंवा मग त्यांना असं सांगायचं की बाबा आपण घरी नसताना किंवा मला न सांगता तुम्ही अशा वेळेस येऊन घेऊन जा. तर असं मला सांगितलं गेलं. तर मीही बऱ्याच जणांना हाच सल्ला देते बा. कारण आपण काय करतो की जे दुसऱ्यांनी काहीतरी सांगितलं तर काहीतरी रिझन असेल म्हणून ते सांगितलं असेल, आणि ती प्रत्येक मैत्रीण ही आपल्या हिताचंच सांगत असते. कधीही मैत्रीण चुकीची गोष्ट सांगत नाही. तर मी त्यांचं ते अनुकरण खरं तर केलं, आणि मी ही दांडी जी आणली होती ना तर ती सोसायटीमध्ये लावलेली होती, गार्डनमध्ये, तर त्यातूनच आणलेली. तर एवढे सुंदर वेल येतो हा, आणि त्याला पाणीही भरपूर येतात. तर इथे मी सगळी तयारी छान अशी करून घेतलेली. तर आज म्हटलं मुखवटा लावूया.
तर अक्षुनी ती देवीचा मुखवटा पाहिला की लगेच आली आणि अगरबत्ती घेऊन लगेच देवीला ओवाळायला सुरुवात केली. तर प्रत्येकाला एक वेगळं काय हौस असते आणि माझ्या अक्षूला एवढं म्हणजे देवाचं वेड आहे की देव घरात गेलं. छान सुंदर अशी देवीची मांडणी करून घेतली आणि मग नंतर देवीला लगेच मी हळद कुंकू अक्षता अर्पण केलं. नंतर काय होतं की आपण जशी जशी पूजा म्हणतो ना, तर पाठीमागे जेवढे म्हणजे देवी जाईल तर तसे आपल्याला मग नंतर हळद कुंकू अक्षता ह्या अर्पण करता येत नाही. मग कुठेतरी सरकाव करावं लागते. तर म्हणून मग परत आपल्याला हात लावायची गरज पडणार नाही, म्हणून मग मी पहिले पूजा मांडणी करून घेतली लक्ष्मीची आणि मग नंतर हळद कुंकू अक्षता अर्पण केलं आणि त्याच्यासमोरच मला पुढचीही मांडणी करायची होती. म्हणून मग नंतर आपल्याला घाई नको किंवा मग जे गोंधळ होतो ना, उठावं लागतं किंवा मग उभ्याने आपल्याला काही सेवा करावं लागतं, तर असं नको. म्हणून मग मी पहिलं देवीची स्थापना करून घेतली आणि नंतर मग एका साईडला डाव्या बाजूला गणपती बाप्पाची लगेच स्थापना करून घेतली. खरं तर म्हणजे पूजा आपण जर करतो ना, तर सर्वात पहिलं गणपतीची पूजा करतो, परंतु मी लक्ष्मीची एकदा सगळी म्हणजे मांडणी वगैरे करून घेतली आणि नंतर गणपती बाप्पाची स्थापना केली. आणि नंतर मग जी आपली घरात माता लक्ष्मीची मूर्ती होती, तर मूर्ती ही शक्यतो घरातील आपल्याला 3 इंचाचीच मूर्ती असावी, याच्यापेक्षा जास्त ही मोठी नसावी असं म्हटलं जातं. सगळ्याच मूर्त्या आणि भरीव मूर्ती असावी, जी की आतमध्ये कोरीव ही मूर्ती नसावी, म्हणजे आतमध्ये मोकळी नसावी. तर शक्यतो जड आणि हेवीच मूर्ती घरामध्ये देवघरात असावी. तर आजच्या दिवशी मला कुंकुमार्चन करायचं होतं. तर मी आजच्या दिवशी कुंकुमार्चन करायचं, तर ते अभिषेक म्हणजे पाण्यामध्ये कुंकू टाकून त्याने जल अभिषेक केलेला. तर यावेळेस मी सकाळी तर श्रीसूक्त झालेलं होतं माझं आणि पार्वती स्तोत्रही झालं होतं आणि सिद्धकुंजिका स्तोत्र, जे की दुर्गा सप्तशतीचं चाच एक भाग आहे. म्हणजे ज्यांना कोणाला जर दुर्गा सप्तशतीचं जर पठण जर नसेल होत सकाळच्या वेळेत, तर साधारण दुर्गा सप्तशतीच्या पाठाला 1.5 तास हा कंप्लीट लागतो. स्पीड जर असेल तर अजूनही लवकर होतं, परंतु वेळेअभावी जर तुम्हाला जर करायचं असेल तर सिद्धकुंजिका स्तोत्राचं पठण करावं. तर आजच्या दिवशी मग मी ह्या सगळ्या सेवा सकाळी घेतलेल्या होत्या. तर तरी पण मग मला जी पूजा करायची होती, अभिषेक करायचा होता, तर त्यावेळेस मी फक्त जे की आपलं श्रीसूक्त आहे त्याचं पठण केलेलं आणि त्यानंतर मग थोडंसं आपलं जे कमलात्मक मंत्र आहे त्याचं पठण केलेलं. तर त्याचबरोबर मग मी अभिषेक करताना अक्षूने पाहिलं, तर अक्षू पण छान असं तिनाही सुंदर असा अभिषेक केलेला आणि बघा तुम्हाला इथे मूर्तीचा कलरही चेंज झालेला असेल आणि एकदम मूर्ती म्हणजे एकदम हसरा चेहरा आपल्याला लगेच जाणवतो. काही गोष्टी अशा असतात ना की जेव्हा आपण पूजा करत असतो, तर तेव्हा आपल्याला एक वेगळी चाहूल लागते किंवा कधी मन एवढं प्रसन्न वाटतं किंवा ती तेवढी जी काही जागा असेल पूजेची, तर एकदम प्रसन्न वाटतं आणि काहीतरी एक वेगळी ऊर्जा, खूप मोठी ऊर्जा असल्याचं हे जाणीव होतं. तर हेच एक प्रकारचे आपल्याला देवी संकेत देत असते की आपल्यासोबत देवीची जी काही आशीर्वाद आहे ना, तो कोणत्या ना कोणत्या रूपात आपल्याला मिळत असतो. तर आजच्या दिवशी मग मी जी सेवा केली, तर श्रीयंत्राची स्थापना केलेली. तर श्रीयंत्रावरती आज मी काहीच केलेलं नव्हतं, कारण मला आज मार्गशीर्ष महिना आणि लक्ष्मी मातेची सेवा केली जाते, म्हणून मी आज लक्ष्मी मातेवरतीच
छान असा अभिषेक केलेला आणि मग तिथे समोर पाटावरती मांडायला काही जागा राहिली नव्हती आणि एकदम सुटसुटीत वाटावं, छान वाटावं म्हणून मग मी जेवढे काही 5 फळं होते, असं काहीही नाही, देवीला एक एक जरी फळ अर्पण केलं किंवा तुम्ही दूध किंवा साखरेचा जरी नैवेद्य ठेवला तरी देवी ही स्वीकार करते. असं काही नाही की एवढ्याच गोष्टी पाहिजे आणि देवीला एवढंच पाहिजे असं. माझ्याकडं जेवढं साधं सिंपल असं ना, जेवढ्या गोष्टी आहे ना, तर तेवढ्यात मी देवीला हे अर्पण करत असते आणि सेवा ही मनोभावे करत असते खरं तर मग. सायंकाळच्या वेळेला छान कथा वगैरे वाचून घेतली आणि आरती बाकी ठेवलेली होती, तर म्हटलं नैवेद्य तयार करूया. तर संध्याकाळी पाहुणेही आलेले होते, तर पाहुण्यांच्या आवडीचा बेत होता. तर त्यांना म्हटलं काय बनवूया, तर त्यांनी तुला जे आवडतं ते बनव बोलले. तर म्हटलं ठीक आहे, आज सगळ्यांनाच उपवासही आहे आणि पाहुणे आले की असं काहीतरी नवीन, म्हणून मग आज वरण भात, पनीरची भाजी, पोळी असा बेत बनवलेला होता. तर पहिला नैवेद्य ठेवूया म्हटलं आणि नंतर मग सगळेजण जेवायला बसा, तोपर्यंत मी गरमागरम चपात्या बनवतात. तर आधीला आज नैवेद्य दाखवायला सांगितलेला होता आणि म्हटलं मी तोपर्यंत बाकीची कामं आवरून घेते आणि नंतर आरती वगैरे केली. परंतु मला सगळे कामं आवरले ना, तर साधारण 11 वाजले. तेव्हाही मला असं वाटलं की मी थोडंसं अजून देवीजवळ जाऊन बसावं. तर मग थोडासा दिव्यामध्ये तेल घातलं आणि दिवा प्रज्वलित केला, कारण रात्रभर हा दिवा राहिला पाहिजे आणि नाही राहिला तरी असं काही नाही, परंतु माझी अशी इच्छा होती, कारण लाईट वगैरे सगळं बंद राहतं आणि फक्त समया चालू असताना तेवढं सुंदर आणि प्रसन्न वाटतं आणि देवीची ऊर्जा सगळ्या घरभर फिरत असते. तर संध्याकाळच्या वेळेला म्हणजे रात्री साधारण 11 वाजता पण मला असं कुठेतरी वाटलं की देवीला परत एकदा थोडासा भीमसेन कापूर आणि त्याच्यामध्ये लवंगा टाकून थोडासा मी घरभर जो काही आपला कापूर होता तो फिरवलेला. तर एकदम प्रसन्न आणि शांतता होती, कारण रात्री 11 11:30च्या दरम्यान एकदम शांतता असते आणि प्रसन्न वाटत होतं. तर जरा वेळ मी देवीजवळ बसले. असाच आज सुंदर दिवस गेलेला.